नमस्कार मैत्रिणींनो, मी उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये. आज आपण मेथीच्या भाजीपासून वेगळ्या अशा प्रकारे भाजी बनवणार आहोत. नेहमी आपण भाजीचे मेथीचे पराठे किंवा त्यापासून सुकी भाजी बनवतात, तर आज आपण वेगळ्या प्रकारे भाजी बनवायला घेऊयात. तर इथे मी मेथीची भाजीची एक जुडी घेतली, ती निवडून घेतली. निवडल्यानंतर स्वच्छ धुवून घेतली. थोडीशी बारीक इथे आपल्याला ही भाजी चिरून घ्यायची. ही भाजी आपण कढईमध्ये परतून घेणार आहोत. त्याकरता गॅसवर इथे मी कढई गरम करायला ठेवली. आता यामध्ये अर्धी पळी तेल घातले. 5-6 लसणाच्या पाकळ्या ठेचून यामध्ये घातले. छान सोनेरी रंगावर आल्या की आता आपण लगेच मेथीची भाजी घालून 1-2 मिनिटे मेथीची भाजी तेलामध्ये छान परतून घेऊयात. तर यात आपल्याला पाणी घालायचं नाही. अगदी तेलामध्ये ही भाजी आपण 2 ते 3 मिनिटे शिजवून घेणार आहोत. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातलं की आता आपण ही भाजी तेलामध्ये छान परतून घेऊयात. तेलात भाजी छान परतल्या गेल्यामुळे याचा कडवटपणा आहे तो कमी होतो. भाजी शिजेपर्यंत इथे आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचे. त्याकरता इथे मी भाजलेले शेंगदाणे घेतलेत 4 चमचे, 2 चमचे भाजलेले तीळ घेतलेत, 2 चमचे इथे आपल्याला भाजलेल्या फुटाण्याच्या डाळ्या घ्यायच्यात. आता हे सर्व जिन्नस आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. तर इथे मी भाजलेल्या फुटाण्याच्या डाळ्या वापरल्या, त्याऐवजी तुम्ही इथे बेसन पीठ देखील वापरू शकता. आता ही मिक्सरला पण बारीक अशी पावडर तयार करून घेऊयात. तर इथे तुम्ही बघू शकता छान असं बारीक इथे आपली पावडर तयार झाली. आता यात थोडे पाणी घालून हे मिक्सरला फिरवून घेऊयात. वाटण तयार झाले आणि इथे आपली भाजी देखील छान अशी शिजल्या गेली आहे. आता गॅस बंद करून एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. भाजी काढून घेतली की त्याच कढईमध्ये आता 2 पळ्या तेल घालूयात. तेल गरम झालं की यामध्ये 1 चमचा मोहरी घालूयात. 1 चमचा जिरे घालायचे आहेत. जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा घातलाय. कांदा आता आपण इथे हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊयात. चिमूटभर मीठ घालून आता छान असा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतलाय कांदा. कांदा परतला की यामध्ये आता लगेचच बारीक चिरलेले एक लाल टोमॅटो यामध्ये घालून घेऊयात. टोमॅटो इथे आपल्याला हलकासा मऊसर होईपर्यंत परतून घेऊयात. टोमॅटो छान परतून झाला की यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातली. आलं लसूण पेस्ट छान तेलामध्ये परतून घेऊयात. यामध्ये काही मसाले घालायचे. 2 चमचे लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद घालूया, 2 चमचे धना पावडर, 1 चमचा जिरे पावडर. आता हे सर्व आपण परतून घेऊयात. मसाले छान परतले गेले की यामध्ये तयार केलेली पेस्ट घालूयात. तर इथे आपण फुटाण्याच्या डाळ्या वापरल्यात, त्याऐवजी तुम्ही इथे बेसन पीठ देखील भाजून यामध्ये घातले तरी चालेल. मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून ते देखील यामध्ये घालून घेऊयात. 2 मिनिटे आपण हे छान परतून घेऊयात. तर इथे ग्रेव्हीला छान असं तेल सुटलं की यामध्ये गरम पाणी घालायचं आहे थोडंसं. आता हे सर्व मिक्स करून घेऊयात. तर इथे मी टोटल 1 ग्लास पाणी घातले. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. तर इथे आपण शेंगदाणे आणि तीळ वापरले, यामुळे भाजीला थोडासा घट्टसरपणा येतो. तर त्या अंदाजाने इथे आपल्याला पाणी वापरायचं आहे. ग्रेव्हीला एक छान उकळी आली की यामध्ये आता आपण शिजवलेली मेथीची भाजी आहे ती घालून घेऊयात. भाजी घातली की आता आपण चमच्याने सर्व मिक्स करून घेऊयात. 5 मिनिटे आता आपण भाजी उकळून घेऊयात. एक 5 मिनिटे झाले. भाजीला छान उकळी आली की गॅस बंद करायचा आहे. आता यावर आपण वरून फोडणी घालणार आहोत. त्याकरता पळीमध्ये इथे मी 2 चमचे साजूक तूप घातले, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 1 लाल मिरची घातली आणि यामध्ये आपल्याला काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची अर्धा चमचा. तयार केलेली फोडणी आता आपण भाजीमध्ये घालूयात.
तर अशा पद्धतीने ती आपली झणझणीत अशी मेथीची भाजी तयार झाली. तर ही भाजी तुम्ही इथे भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत देखील खूपच छान लागते. तर अशा पद्धतीने मेथीची भाजी केली तर अगदी चविष्ट होते आणि घरातले देखील सर्व आवडीने खातील. आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा व चॅनलवर नवीन असाल तर उज्ज्वला रेसिपी मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.